भागेश मॅच गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भागेश खांबा संघाचा गावदेवी क्रिकेट संघ खांबाचा भागेश मॅन ऑफ द मॅच साठी आपण टी शर्ट देखील आहे ती घेण्यासाठी त्वरित या खांबा संघाचा भागेश आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर टी शर्ट देखील आहे आणि भरत दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते ही टी शर्ट देणार आहोत आणि भागेश नेक्स्ट मॅच मध्ये खेळून घालून खेळावी लागेल इम्पॉर्टंट आहे कंपल्सरी आहे चला सामना सुरू होतोय आणि आपण लगेचच पुन्हा एकदा वळतोय या मॅचच्या दिशेनं जिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समवेत सज्ज आहेत ते भरतगावचे समालोचक आमचे मित्र अर्थातच प्रथम सबान यांचा आवाज ऐकूया गेल्या 2 वर्षामध्ये मात्र समालोचक क्षेत्रामध्ये मोठी भरारी त्यांनी घेतल्या आमचे सहकारी समालोचक अर्थातच प्रथम सबान यांचा आवाज ऐकूया खेळाच्या पूर्वार्धामध्ये थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर सर अप्रतिम असं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं प्रथमेश ठाकूर सरांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष असं कौतुक यावेळी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय इनफिल्डला बेधून बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमारेषा पलीकडे बॉल सीमा पार चालला इनिंगचा पहिला ब्लास्ट येत असताना फलंदाजच्या बॅट मधून आलाय हा चौकार चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहू शकतो जाऊन पोहोचली आहे 5 आकड्यावरती रोहित आणि त्याच्या सोबतीला अरविंद असे सलामीचे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील महेंद्र असतील उदय असतील असे धाकड फलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात यंगस्टरनी भरलेला हा संघ आपण पाहतोय आणि जर पाहायला गेलं तर अगदी अप्रतिम अशी कामगिरी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली मोठमोठ्या संघांना पराभवाची धूळ चाखण्यामध्ये यश मिळवलंय मात्र या संघानं सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होती पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर चौकार आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होती 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील लॉंग ऑन ला खेळाडू असेल दुसरा खेळाडू विकी शास्त्री आपल्याला पाहायला मिळेल मिड विकेटला इनफिल्ड सर्कलच्या आतमध्ये 7 खेळाडू पेट्रोलिंग करत असतील गोलंदाज तयारी गोलंदाजी ट्रॅक वरती मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत आणि इथे झेल जी मात्र अप्रतिम टिपली जातीये मित्रांनो विनंती असेल स्वतःच्या अंगाला जपायचे त्यानंतर फिल्डिंग करायची आहे अंगाला जपा मित्रांनो कोणीतरी पाणी घेऊन जायचंय अर्जन कमिटीच्या वतीने कोणीतरी पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा 2 फिल्डर होते त्यांच्यामध्ये सर पाहायला गेलं कॉलिंग खराब होती आणि विकेटचं पतन होतं 5 आकड्यावरती अरविंद याला परतायला लागते माघारी तर आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 नवीन फलंदाज करण येतोय अप्रतिम असं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं प्रथमेश ठाकूर यांच्या माध्यमातून अप्रतिम असं व्यक्तिमत्व अगदी जर पाहायला गेलं तर कोऱ्या कागदासारखं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न होता मिस टाइम स्ट्रोक बॉल इन फील्ड मध्ये राहतोय तोपर्यंत येस नो वेट कॉलिंग चांगली पाहायला मिळतीये डॉट बॉलची समाप्ती होती षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय चांगलं असं बॉलिंग लाईनअप आपण नेहमीच पाहत असतो आदित्य स्पोर्ट्स निंबवली या टीमच्या माध्यमातून आज जर पाहायला गेलं तर उमेश केने सर जे ऍब्सेंट आपल्याला पाहायला मिळतील या मॅच मध्ये प्रमुख गोलंदाज आहेत आदित्य स्पोर्ट्स निंबोली या संघाचे परंतु आज जी मात्र ते ऍब्सेंट आपल्याला पाहायला मिळते टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 5 आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज तयारी गोलंदाजी ट्रॅक वरती मोठा फटका मारायचा प्रयत्न होता बॉल चाललाय काऊ कॉर्नर मध्ये
क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून झाली आहे चुकी. बॉल सीमा पार, चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. असंख्य धावफलकावरती पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एकाकडे चमू बदलामध्ये 9 दरम्यान आपण पाहू शकतो जय जलेश्वर वाडेकर टीमचे एक अप्रतिम असे खेळाडू त्यासोबतच पाहायला गेला तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये कर्ण सीसी टीमच्या माध्यमातून खेळतो असं खेळाडू अतुल भोईर मॅन फ्रॉम वाडेकर, त्याचं देखील आगमन झालंय. त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 या आकड्यावरती एकाकडे चमू बदलामध्ये गोलंदाजीची कमान समत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मनीष येत आहेत आपल्या स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातील हा दुसरा षटक घेऊन तयार. विंडेटरी पॉवर प्लेचं षटक जो मात्र कंप्लीट झालं. दुसरा पॉवर प्ले जो मात्र सुरू आहे. दिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल होतो. विकी येत आहेत चेंडूला गॅदर करायचा प्रयत्न, त्यानंतर मात्र फेकी देखील एक्युरेट झाली होती. 2 धावा कंप्लीट होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 11 आकड्यावरती. विकी शास्त्री म्हटलं ते एक सेफ हँड आणि मी म्हणेल की या बेल्ट मधलं वन ऑफ द टॅलेंटेड फिल्डर म्हणून विकीची ओळख आहे. मामलोलीकर चषकामध्ये देखील बेस्ट फिल्डर विकीला मिळालं होतं. त्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. पुल करायचा प्रयत्न, चेंडू बॉडीला ब्रश होतोय. थर्डमॅनचे खेळाडू होते, थोडेसे फंबल झाले. बॅकिंग पॉइंटचे फिल्डर आले होते, त्यानंतर बॅकिंग झाली. तोपर्यंत एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये. सध्याच्या स्थितीला टॉस जो मात्र जिंकला आदित्य स्पोर्ट्स निंबोली या टीमने बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं साई श्रद्धा गुरोली या संघाला. इस्टनच्या मागे इष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळतील किरण गोंदई. सातत्याने अनेक वर्ष आपल्या गावासाठी खेळले, त्यासोबतच व्यावसायिक गटाचा देखील ताणगा अनुभव किरण गोंदई यांना. तेच इस्टनच्या मागून इष्टी रक्षक मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळतात. रिव्हर्स साइड पाहायला मिळतो. चांगला फटका, बॉल चाललाय कव्हर रिजन मध्ये, सीमारेषा पलीकडे चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. बॅक टू बॅक 2 चौकार करणच्या माध्यमातून आपण पाहतो. त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन मध्ये 8 धाब्यांचं योगदान आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट झाला होता आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचांची दुनियात समांतर ही धाव असेल. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. मैदानाच्या आतमध्ये हौसले कुठल्या टीमचे अस्त होतील आणि कुठल्या टीमचे पस्त होतील येणारे 5 षटकांचा पूर्वार्ध 5 षटकांचा उत्तरार्ध आपल्याला सांगून जाईल. डॉट बॉलची समाप्ती होती. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये मनीष आणि त्याच्या सोबतीला करण यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच एका बाजूला चेरोबा स्पोर्ट्स क्लब
मोहिली आपण पाहू शकतो. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल एक औद्योगिक क्रिकेट संघ रुंदे, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. रुंदे टीमचे कॅप्टन जे मात्र आलेले आहेत, विनंती असेल चिरोबा मोहिली टीमच्या कॅप्टनला आपण त्वरित रिपोर्टिंग करायची. मिस टाइम स्ट्रोक होता आणि एसटीचा वेग घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. लीगबाजच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि अशा रीतीने 2 षटकांचा बाजवी खेळ समाप्त होतो. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. एकाकडे चमू बदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 9 ची सरासरी जी मात्र मेंटेन केली जाते सध्याच्या स्थितीला. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून होत असताना आपण पाहू शकतो. एका बाजूला आदित्य स्पोर्ट्स निंबवली, दुसऱ्या बाजूला शाही श्रद्धा गुरवली, एका बाजूला अनुभवाची शिदोरी आपल्याला पाहायला मिळतीये, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका चेंडूचा खेळ शिल्लक आपण पाहतो. धावसंख्या धावफलकावरती 18. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला, त्यानंतर मात्र खाली राहिला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 18 पाहायला मिळतीये. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 9, 1 विकेट देखील कॅरी झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये देखील 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी गौरवच्या पायावरती पाय ठेवत असताना मनीषच्या माध्यमातून देखील तितक्याच धावा खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 एंड आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने जर पाहायला गेलं कॉमेंट्री बॉक्स एंड कडून धावसंख्येची मात्र चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु जर पाहायला गेलं दुसऱ्या बाजूने दुसऱ्या एंड कडून कुठेतरी गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतो. कारण हवेचा वेग बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेस बॉलिंग कॉमेंट्री बॉक्स एंड कडून होत असते. आणि त्यामुळे आपण पाहतो कुठेतरी 2 ओव्हर मध्ये धावसंख्या चांगली पाहायला मिळते, परंतु येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये कमी धावसंख्या आपण पाहत असतो. टीमची टोटल 18 आकड्यावरती. एकाकडे चमू बदल्यामध्ये गोलंदाजी कमान जी मात्र सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. महेंद्र येत आहेत. क्विकवर टाकलेला चेंडू आपण पाहिला. बॅडिश लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा झाली कंप्लीट. फेकी देखील चांगली झाली होती आणि तितका सुरेख असं कलेक्शन किरण गोंदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 19 आकड्यावरती. आघाडीचे फलंदाज पाहिले रोहित होते, त्यांच्या सोबतीला अरविंद होते. एक चौकार पाहायला मिळाला अरविंदच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र एक डॉट आणि विकेटचं पतन झालं होतं. त्यानंतर करणच्या माध्यमातून चांगली अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. 2 चौकार जी मात्र आली, एक सिंगल देखील आली. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 9 धावेचं आपल्या संघासाठी. दुसऱ्या बाजूने रोहितच्या माध्यमातून 3 धावेचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी पाहायला मिळतं. 38 सर्कल बाहेर 5 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. डीप मध्ये कव्हर पॉइंट असेल, त्यानंतर लॉंग ऑफ असेल, वायडिश लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल आणि लॉंग लेग आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय, खांद्याचा वापर केला जातोय, चेंडू राईज होतोय, फलंदाज सरप्राईज होतोय आणि अशा रीतीने डॉट बॉलची समाप्ती होतीये. दरम्यान आपण पाहू शकतो वैभव दादा भोर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन स्पोर्ट्सचे सर्व्हिस सर्वा स्टॅन स्ट्रोक डाऊन दी बॉल येतात विकी शास्त्री आणि विकी शास्त्री यांच्या माध्यमातून टिपला जातो. झेल समाप्त होतोय. फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन. झटका क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये लागत असताना साई श्रद्धा गुरवली या संघाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेंद्र आपल्याला पाहायला मिळेल. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. मला आठवतोय स्वर्गीय प्रदीप संती स्मृती चषकामध्ये देखील महेंद्रच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी झाली होती. मॅन ऑफ द सिरीज जी मात्र त्या खेळाडूने पटकावली होती. दरम्यान आपण पाहू शकतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक एक दिलदार व्यक्तिमत्व आणि मी म्हणेल डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय
सचिनदादा दळवी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. आज जर विचार केला सचिनदादांची ड्रेसिंग देखील आड आहे आणि चष्मा देखील आपण पाहू शकतो, लेन्स देखील चांगल्या पाहायला मिळतात. इष्टरक्षण चांगलं झालंय. एक धावची मात्र एकपटली जाते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहू शकतो 20 धावा, 20 रन ऑन दी स्कोर कार्ड. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या बाजूने रंगेल अशी प्रेक्षक जी मात्र अपेक्षा करतायत. परंतु सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो चौथं षटक, तिसरे षटक मार्गस्थ, त्यापैकी 4 चेंडूचा खेळ कंप्लीट होतो, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 20 धावा धावफलकावरती येत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस्टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, विकी सुतार आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम झेल जी मात्र त्यांच्या माध्यमातून टिपली जाते. बागाची शिकार मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. फलंदाज बाद, झटका क्रमांक 3 महेंद्र बॅक टू दी डगआउट. असंख्य धावफलकावरती पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक. या तिसऱ्या षटकामध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उदय आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला इनफिल्डला भेदून. थर्ड मॅन रिझन मध्ये फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळाली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. बघता बघता तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट. येस, चौकार असेल. बाहेर होता फिल्डर आणि त्यानंतर मात्र चेंडूला उचलण्यात आलं. 4 धावा ज्या मात्र पाहायला मिळतील. एंड ऑफ थर्ड ओव्हर, 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 24 या आकड्यावरती. 24 रन ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती. 8ची सरासरी जी मात्र मेंटेन केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. तोपर्यंत आम्ही आमच्या डीजे ऑपरेटर यांना संधी देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर असं संगीत. थँक्यू सो मच डीजे मास्टर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळालं ते नशिबाचं खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा बॅटिंग करणाऱ्या साई श्रद्धा गुरवली या संघाला करावी लागेल. कारण सध्याच्या स्थितीला फक्त आणि फक्त 25 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी कमान समात असताना आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील मात्र 4थं षटक घेऊन मनीष येतात. कोवट टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होते. फिल्डर थोडेसे फंबल झाले होते. 2 धावाच्या मात्र एकवटल्या जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचलीये 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. $27 रन ऑन दी स्कोर कार्ड. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आपण पाहू शकतो गोलंदाजी जी मात्र केली जाते त्यामुळे या षटकामध्ये मोठ्या धावा येतील यात ती मात्र शंका नाहीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू पडला. त्यानंतर थोडेसे प्रमाणामध्ये वळण घेतलं होतं. यष्टिरक्षक बीट झाले होते. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते. थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला. एक धाव एकवटली जातीये. छोटेपणी गोट्या जास्त खेळल्या असू शकतात त्यामुळे इस्टनचा वेग घेणारी चेंडू सातत्याने फेकली जात आहेत. बँग ऑन टार्गेट जे मात्र
चेंडू आदळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 28 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की अब नहीं चलेगा इक्का और दुक्का, आप मारना पडेगा चौका और छक्का. चौकार आणि षटकार जी मात्र मारावी लागेल, धावसंख्या चांगली बनवायची असेल तर इथून मात्र मोठी फटकेबाजी जी मात्र करावी लागेल. दरम्यान आपण पाहू शकतो अजिंक्य असेल, अजय असेल यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मनीष असतील, त्याच्यासोबत अभि देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आज इन ऍक्शन मध्ये. सर्वच खेळाडूंचा शब्दसुमनाने या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. 4थे षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू जे मात्र कंप्लीट झालेत आणि 3 धावा खर्च करण्यात आल्या गौरवच्या माध्यमातून. फुल करायचा प्रयत्न होता, हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. एक तर कर्जबाजारी, त्यात उसणं शेजारी, अशा रीतीने आपण पाहू शकतो. ज्याप्रमाणे हवेच्या झोक्याने पत्त्याचं कर ढासावा, अगदी बॅटिंग लाईनअप त्याचप्रमाणे साई श्रद्धा गुरवली संघाची ढासताना पाहायला मिळतीये. फलंदाज बाद होतोय, उदयला परतायला लागते माघारी. झटका क्रमांक 4था लागत असताना साई श्रद्धा गुरवली या संघाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 28 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मंगेश येतोय. आपण पाहू शकतो अतुल भोईर याची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. एखादा फलंदाज तितका सुरेख असो, गोलंदाज अंडरआर्म असो, ओव्हरआर्म असो, दोन्ही फॉर्मॅट मध्ये जर पाहायला गेलं तर दांडगा अनुभव क्रिकेटचा ज्या खेळाडूकडे आणि याच मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील पटकवली होती. रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत होती. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती स्थानपन्न आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल झाला होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा एक्झिक्यूट केल्या जात आहेत. मोठमोठे फटकी जे मात्र आता मारावे लागतील, कारण येणारे काही चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. 4थे षटक मार्गस्थ आहे. अजूनही एक षटक शिल्लक पाहायला मिळतो आणि या षटकाला कॅपिटलाइज करावा लागेल. इथून मोठा फटका या षटकामध्ये येणं गरजेचं आणि पुढच्या षटकामध्ये देखील 20 ते 25 धावा येणं गरजेचं आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते या षटकामध्ये. गौरवच्या माध्यमातून पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. 3ऱ्या चेंडूवर विकेट, 4थ्या चेंडू दुहेरी धाव आणि 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट आपल्याला पाहायला मिळाले. डॉट बॉल आला. आतापर्यंत 5 धावा ज्या मात्र खर्च केल्या. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. एंड ऑफ 4th ओव्हर 4 षटकांची समाप्ती होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 7.50 ची सरासरी मेंटेन केली जाते. या षटकामध्ये 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते त्याप्रमाणे मॅच कधी हातातून सरकेल हे साई श्रद्धा गुरवली संघाला देखील कळणार नाही. यानंतर होणारी मॅच जे चेरोबा क्रिकेट संघ मोहिली आणि त्यांचे विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर बॅकफुटला आपण पाहतोय साई श्रद्धा गुरवली संघ आणि फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळतो आदित्य स्पोर्ट्स निंबोली. 30 धावा धावफलकावरती पाहतोय. 30 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द रन रेट ऑफ 7.50 आफ्टर 4 ओव्हर विथ द 4 लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजीची कमान सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अभिराज जे मात्र आपण पाहू शकतो. अभिराज आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं डेथ ओव्हरचं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन तयार आहेत. असं म्हटलं जातं ना की चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा या तो मिल जाएगी मंजिल या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. मैदानाच्या आतमध्ये काय झालं याला महत्व न देता काय होणार आहे आणि येणाऱ्या ओव्हर मध्ये मी काय करणार आहे याला महत्व द्यावं लागणार आहे. बॅटिंग करणाऱ्या मंगेश आणि त्याच्या सोबतीला करणला
महेंद्र आणि मंगेश यांना गोलंदाज तयार. आउटसाइड ऑस्टम अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होते. पंचांची दोन्ही हात समांतरी धाव असेल अवांतर. विनंती असेल पंचांशी वाद घालायचं नाहीये मित्रांनो, पंचांशी वाद घालायचं नाहीये. पंचांच्या माध्यमातून वाईड असं घोषित केलं जाते. टीमची टोटल 31 या आकड्यावरती. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जातं. क्विकवन आपण पाहिला चेंडू पडला, त्यानंतर मात्र उसळी घेतली होती आणि त्यासोबतच वेग जो मात्र चेंडूला प्रदान झालं होतं. डॉट बॉलची समाप्ती होती. पूर्ण प्रकारे जकडून पकडून ठेवायचं काम गोलंदाजांच्या माध्यमातून केलं जातं या षटकामध्ये. मागचं षटक देखील चांगलं आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा एकवटल्या गेल्या. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला, थोडासा कट झाला होता, लेग कट केला गेलेला हा चेंडू आपण पाहिला. उसळी मिळाली होती, थोडासा गिरकी देखील घेतली होती आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने पॉइंट रिझनला टार्गेट केलं जाते, परंतु प्रयत्नांती परमेश्वर जी मात्र मिळत नाहीयेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न बॉल इनफिल्ड मध्ये राहतो, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आता पाहायला मिळेल. पहिला चेंडू जो मात्र वाईड होता, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आमच्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहू शकतो चॉकलेट बॉय ऑफ नितिवली प्रथमेश ठाकूर सर पाहायला मिळते. तिथे चांगला फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिले गाव कॉर्नर मधून सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅट मधून येतोय संघर्षाचा बिगुल वाजवणारा संघर्षमय षटकार. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 38 या आकड्यावरती. नक्कीच मी म्हणत होतो चॉकलेट बॉय ऑफ नेतिवली प्रथमेश ठाकूर सर ट्रिपल एस स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतो. बॉल चाललाय लॉंग ऑफला, फिल्डर होतो त्यांच्या माध्यमातून चूक होतीये, तोपर्यंत 2 धावा एक्झिक्यूट केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलीये 40 या आकड्यावरती. एका चेंडूचा काही शिल्लक. विनंती असेल जय चिरोबा क्रिकेट संघ मोहिली आणि आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण टॉस साठी तयार राहायचं. एका चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 10 धावा खर्च झाले ते षटकामध्ये. एक षटकार, एक सिंगल, एक डबल आणि त्या सोबतीला 2 डॉट, एक वाईड. एकंदरीत 10 धावा खर्च करण्यात आल्यात 5 चेंडूंवरती. एका चेंडूचा खेळ शिल्लक. मोठा फटका मारायचा प्रयत्न, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे आणि इथे धावबादच्या स्वरूपात विकेट होती. लिगबॅटच्या स्वरूपात एक धाव आणि त्यासोबत विकेट आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो एंड ऑफ 5th ओव्हर 5 षटकांची समाप्ती होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 41 या आकड्यावरती. 42 धावेचं एक सोपं मापक असं आव्हान असेल आदित्य स्पोर्ट्स निंबोली या संघासमोर. विनंती आहे जय चिरोबा क्रिकेट संघ मोहिली आणि आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी तयार राहायचं. टॉस जो मात्र होणार आहे टॉस बॉक्स मध्ये. विनंती असेल सन्माननीय नितीनदादा वरकुटे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस जो मात्र करणार आहोत. एका बाजूला जय चिरोबा क्रिकेट संघ रुंदे, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जय चिरोबा क्रिकेट संघ मोहिली आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील आपण पाहू शकतो जो मात्र 4था सामना असेल.
विनंती असेल सन्माननीय नितीनदादा मिरकुटे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस जो मात्र करणार आहोत. एका बाजूला जय चिरोबा क्रिकेट क्लब मोहिली आपल्याला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे आपण पाहू शकतो. अजयजी मात्र कॉल करणार आहेत. एका बाजूला पाहू शकतो एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल एकविरा स्पोर्ट्स गुरोलीपाडा. कॉल जो मात्र जय चिरोबा स्पोर्ट्स क्लब मोहिली टीमचे कॅप्टन अजय अनिकेत जे मात्र करणार आहेत. गुरोलीपाडा असं कॉल आहे आणि पडलेला एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी बसायचे, थोडासा वार्तालाप होईल. अनिकेत बस, अजय तू देखील बस. टॉस जो मात्र जिंकलेला आपण पाहू शकतो. टॉस जो मात्र जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे गावदेवी क्रिकेट संघ रुंदे टीमच्या कॅप्टनने. अजय टॉस जिंकलाय, डिसिजन सांगायचंय. बॅटिंग अगदी जर पाहायला गेलं ऑस्ट्रेलियन शैलीमध्ये डिसिजन घेतलेला आपण पाहू शकतो. बॅटिंग चूज केली आहे सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर. रेड डॉट फॉर्म मध्ये तुमचा संघ आहे आणि अशा रीतीने जर पाहायला गेलं तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल पहिल्या इनिंग मध्ये? 70 ते 80 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आमचा. अप्रतिम असं आयोजन आपण पाहू शकतो. त्या आयोजनाबद्दल 2 शब्द. खरंच खूप छान आयोजन आहे. खूप ठिकाणी खेळलो पण असं आयोजन बघितलं नाही, पण आज खरंच असं वाटतं इथं आल्यावर की आयोजन खूप छान आहे. तर नक्कीच खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप साऱ्या अशा शुभेच्छा. मी येतो अनिकेत कडे. अनिकेत टॉस जो मात्र हारलाय, टॉस जर जिंकला असता तर डिसिजन काय होता? फिल्डिंग. मनासारखा डिसिजन जो मात्र पाहायला मिळतोय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कारण आपण पाहू शकतो अजिंक्य असेल, त्यानंतर अभि असेल, मनीष असेल, त्यानंतर अजय आपल्याला पाहायला मिळतो. हार्ड हिटर फलंदाज आहेत, त्यासोबत तितकी सुरेख अशी गोलंदाजीची लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणशील, कोण खेळाडू जे मात्र तुमच्याकडून चांगली कामगिरीची अपेक्षा असेल? जय आहे, अनिकेत आहे, प्रेम आहे, अनिल आहे. तर अप्रतिम अशी स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा तर चांगली आहे आणि कल्पेदादांनी खेळायला चान्स दिल्याबद्दल त्यांचा अभिनंदन. तर नक्कीच तुला देखील देतो खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. टॉस जो मात्र जिंकला आहे गावदेवी क्रिकेट संघ रुंदी या टीमने. बॅटिंग चूज केली, इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी. जय चिरोबा क्रिकेट क्लब मोहिली या संघाला ओव्हर टू कॉम्बॉक्स जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ नितिवली, चॉकलेट बॉय ऑफ नितिवली, आमचे जवळचे मित्र प्रथमेशजी ठाकूर सर. थँक्यू सो मच. प्रथम सवान दोघांमध्ये भरपूर मोठी कन्फ्युजन आहे. आज प्रसन्न कुठेतरी व्यवस्था असतील त्या अनुषंगाने इथे प्रथम आज आमचा समावेश बॅकफुटला गेले, कट केला, सुंदर फटका बॅकवर्ड पॉइंटला सेंडू ट्रॅव्हल झालाय आणि बाउंड्री लाईनचा बाहेर सेंडू फरार होताना आपण पाहतोय 4 धावा चौकारानं सुरुवात झाली आहे. आगास केला युद्धाचा लक्ष. आता अगदी विचार केला तर पूर्वार्धामध्ये धावा संख्या बनवल्या गेल्या तर 41, 41, 42 धावा संख्येचं लक्ष आणि 42 धावांचं लक्ष सर करताना आपण पाहतोय चौकार तर आलाय. 4 धावा धावपटलावर आपण पाहतोय. 4 रन्स ऑन दी बोर्ड, 4 धावा धावपटलावर. यापूर्वी एक सिंगल आली होती 5 धावात. पुन्हा एकदा त्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट लाईन फील्ड मध्ये कॅच केली, ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल झिंका क्रिकेटचा हे खेळ सूत्र समीकरण आहे. त्या सूत्राला अनुसरून त्या समीकरणाला जोडून तुम्हाला क्रिकेट खेळणं अनिवार्य आहे. झेल तर इथनं केला ड्रॉप आणि आता दरम्यान जर आपण पाहिली तर एक धावसंख्या पूर्ण केली गेली. सिंगलने धावफलक 6 वरती 42 करायच्या होत्या. 42 करायच्या होत्या, 6 झालेल्या. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, टॅप केला गेला. मिड ऑफ फिल्डर धाव घ्यायची होती जरूर. दोन्ही फलंदाज पुढे सरसावलेले होते पण समोर मिड ऑफ क्षेत्ररक्षक आहे. आता फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहिलं मिड ऑफ आहे कारण डीप मध्ये लॉंग ऑफ नाहीये.
एक्स्ट्रा कव्हरचे जे फिल्डर होते त्यांना डीप मध्ये घेतला, तर त्यांना थोडं पुढे सरसवलंय कव्हर्सला. इनफिल्ड मध्ये स्वीपर कव्हर आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, थर्ड मॅन फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि डीप मध्ये काव कॉर्नर आहे देखील. आणि क्षेत्ररक्षण पाहता गोलंदाजी थोडी चुकीच्या पद्धतीची, पण दरम्यान काय घडलंय इथे रनआउटची संधी तर होती, पण संधी इथनं गमावली गेली. यापूर्वी कॅच सोपा होता बॅकवर्ड पॉइंटला, तो देखील ड्रॉप झाला आणि आता रनआउटची संधी होती ती देखील इथनं गमावली. एक धाव इथे पूर्ण करण्यात आली आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय 6 धावा, 7 धावा धावपटलावरती, 7 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल या षटकातला आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक पहिलं उदयला आपण पाहतोय. समोरच्या एंडवरून बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा उदय शेवटचा बॉल घेऊन आतापर्यंत 7 धावा खर्च केला, 3 सिंगल, 1 डॉट, 1 बाउंड्री. राईट हँडेड बॅटर साठी आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये कोणतंही परिवर्तन नाहीये, तशीच फिल्डिंग आहे. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्यात आला, पण अंपायर सिग्नल इट्स अ नो बॉल आहे. अमितजी डांगरे सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. आय थिंक ओव्हरस्टेप केलाय, तेच अंपायर बघतात आणि ओव्हरस्टेपचा हा नो बॉल आपण पाहतोय. स्वर्गीय रोहिदास क्रिकेट संघ पेठ, आरसीसी पेठ नाईट ट्रॉफी मध्ये खरं तर अमित डांगरे सरांची एक महत्वाची भूमिका राहिली होती. पंचाच्या भूमिकेमध्ये ते होते आणि आता फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिटचा बॉल, सुवर्ण संधी फलंदाजाकडे, मोठा फटका खेळण्याची पूर्ण मुभा आहे. ऑफ साइड रिजनला पुन्हा एकदा तोच फटका आपल्याला पाहायला मिळतो. नेत्रदीपक टेक्निकल शॉट, तंत्रशुद्ध फटका आहे. बॉल चला बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकारासाठी. वाडेकरचे एक अप्रतिम खेळाडू अर्थात असं अतुल भोईरला आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती. वेलकम अतुल, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. यंदाचा हंगामामध्ये अर्धशतकांचा राजा म्हणून त्याच्याकडे वाडेकर संघासाठी पाहिलं जातात. आय थिंक मोहिली संघाला सपोर्ट करण्यासाठी तो आला असावा. चला, रुंदे संघाचे संघनायक आणि चेरोबा मोहिली संघाचे संघनायक आपण आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे. सामना सुरू होण्याच्या पूर्वी आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधणं भरपूर महत्वाचं असेल. षटक संपन्न पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ॲट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 12 ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ 0, नो लॉस विदाउट लॉस. कोणत्याही प्रकारे विकेट गमावला नाही या धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतो त्या 12 या आकड्यावरती आपण स्पर्धा पाहता. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 ही एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा 2021-22 हंगामामध्ये ही स्पर्धा आपण रजनी क्रिकेट मध्ये पाहिली होती, नाईट क्रिकेट पाहिला होता. गत वर्षी मात्र डे फॉर्मॅट, या वर्षी देखील डे फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण पाहतो. नक्कीच गेले 2 वर्ष आणि यंदाच्या 3ऱ्या वर्षाच्या हंगामामध्ये 4थ्या पर्वामध्ये खरं तर उमेश आम्ही या स्पर्धेमध्ये जोडले जातो. ओव्हर द स्टम्प्स आला होता. चांगला चेंडू आपण पाहिला. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, हॉरिझॉन्टल स्ट्रोक खेळायचा होता, आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. खरं तर आता आउटफील्ड मध्ये आपण पाहतो 2 फिल्डर ऑन साइड रिजनला, कारण P2 आहे, पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि त्यासाठी डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. जे स्क्वेअरिश मिड विकेट लावते थोडे पुढे आले स्क्वेअर लेगला आणि एक मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि वार्ड ऑफ लॉंग ऑफ साइड रिजनला टॅप केला फटका. अंडरआर्म स्टाईल मध्ये आपण पाहतोय. कव्हर्स वरून क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पुढे सरसावल्यात. धावसंख्या फक्त 1 आपण पाहतो. तिथे सिंगल डबलने आता काम चालणार नाहीये, कारण सुरुवात आपण पाहिलं 12 ने केली. लक्ष अगदी विचार केला तर मापप आहे. 42 धावसंख्येचं लक्ष आपण पाहतोय. 42. अभिषेक कामत आमच्या सोबत बघा सांगताच येणारे चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये
22 आणि गरज आहे या चौकारांना आता पाहायचंय की जातोय की काय, पण क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं आणि बघता बघता विकेट देखील. क्या बात आहे, आउटस्टँडिंग फिल्डिंग. ऑन साइडला डीप मध्ये आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये उदय जवळपास अनुमानच लावला होता की या 4 धावा आहेत, पण तिथे उदयने सांगितलं नाही मी ते उभा आहे, शेवटच्या चरणापर्यंत संघर्ष माझा देखील असणार आहे. प्रॉपर टायमिंग वरती जम्प त्याची आपल्याला पाहायला मिळते आणि संघाचा कर्णधार देखील आहे, अपकमिंग यंग टॅलेंट आहे आणि खऱ्या अर्थानं मात्र भविष्य उज्ज्वल आहे. भविष्य उज्ज्वल आहेत ना, अर्थातच भरपूर चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आउटफील्ड मध्ये. चेंडूवरती धामत आला, चेंडूवरती नजर, शेवटच्या चरणापर्यंत जम्प केलं गेलं, अडवलं चेंडूला, उचलतील फेकतील आणि या दरम्यान आपण पाहिली रनआउटची विकेट इथं मिळाली गेली आणि विकेटचं पतन होताना आपण पाहिलं विकीला माघारी परतावं लागलं. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं गुरवली संघानं बॅटिंग करताना 41 बनवलं गेलं, 42 धावांचं लक्ष्य उभं केलंय. चौदा झालेल्या आहेत, 14 लक्ष 42 होतं झालेलं आहे, त्या 14 म्हणजे आता 28. अभिषेक बरोबर 28 अजूनही करायचं असतील. ऑन साइडला वाहण्याचा प्रयत्न होता, इनफिल्ड मध्ये शॉट बॅकवर स्कोअर लागला, अडवलं गेलं चेंडूला. धावा संख्या अंकित केली गेली ती सिंगल एक एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे आपण पाहतो आता 27 अद्यापही करायच्या आहेत. लक्ष 42 आहे, सर करताना 15 झालेले आहेत, 27 अजूनही गरज असेल. भगवान शेट गोंधळ साहेबांचं आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं, त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आज मात्र त्यांच्यासाठी भरपूर आनंदाचा महत्त्वाचा दिवस आहे. आज साहेबांचा वाढदिवस आहे. भगवान दादा आपल्याला स्पर्धेच्या वतीनं आणि संपूर्ण खऱ्या अर्थानं आई एकवीरा स्पोर्ट्स गरवलीपाड्याच्या वतीनं आपल्या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आणि बघा दादांचं स्वागत इथे मात्र चौकाराने केलं. वाढदिवस आहे, खऱ्या अर्थानं बर्थडे गिफ्ट त्याच्यासाठी हेच असणार आहे. चौकाराने स्वागत केलं, अजून काय मान्यवर आले. भगवान दादा आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतो वाढदिवस 365 दिवस एका वर्षामध्ये आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे आपला वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला आणि एकविरा चरणी प्रार्थना असेल की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि सर्व इच्छा आकांक्षा आपल्या पूर्ण होतीच. एकविरा चरणी प्रार्थनाने पुन्हा एकदा संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या मध्ये प्रहार केला, हॅमट केला बॉल, कव्हर्सला फिल्डर आहेत. धावा संख्या यावेळेस फक्त एक, यापूर्वी आपण पाहिलं स्वीपर कव्हरला या 4 धावा आपण पाहिल्या आणि आता दरम्यान एक सिंगल आणि अशा प्रकारे आपण पाहतोय षटक संपन्न झालं ते दुसरं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या धावा पटलावरती जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 12 आणि या षटकामध्ये अवघ्या 7-8 धावा आल्या आणि अशा प्रकारे षटक संपन्न 2 आणि 2 षटकानंतर 20 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. नागेश पुन्हा एकदा जोडले जातात. चला नागेशला देऊया एक संधी. धावसंख्या आपण पाहतो धावपटलावरती ओव्हरऑल टीमची टोटल इथे येऊन पोहोचले 20 लक्ष 42 झालेल्या आहेत आणि आता येणारे चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये 22 धावसंख्येची अद्यापही गरज असणार आहे. समोरच्या एंडवरून बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक दुसरं व्हाईट बॉल अभांतर दाब्याने सुरुवात. षटक तिसरं आपण पाहतोय समोरच्या एंडवरून बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये उदय सेकंड स्पेल मध्ये आला. पहिल्या स्पेल मध्ये त्याची चांगली गोलंदाजी आपण पाहिली. धावा संख्या जरूर त्याने खर्च केल्या तब्बल 12, पण आता विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या अवस्थेमध्ये आपण त्याला पाहतोय. ऑफसाईड रिजनमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि दरम्यान आपण पाहतो की एकच धाव इथे पूर्ण केली गेली. सिंगलने धावपटलामध्ये भरत असताना धावा संख्या आपण पाहतो ती पुढे सरसावली गेली. 12 या आकड्यावर 22 या आकड्यावरती 22
लक्ष 42 झालेल्या 20 अजूनही करायच्यात आणि चेंडू जवळपास 17 आहे त्यामुळे समीकरण सध्याच्या घडीला जायचं आपण पाहिलं तर निंबवली संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतं. फाईट बॉल आला दरम्यान आणखीन एक अवांतर धावेनं धावा संख्या पुढे 23 धावा धावपटलावरती. सचिन दादा दळवी असतील, नितेश दादा मेहर असतील, मिलिंद दादा दळवी असतील आणि सचिन रमेश दळवी असतील आमचे मुख्य आयोजक आहेत आणि या सर्वांच्या अफाट मेहनत त्यांचे संपूर्ण तमाम सहकार्यांची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला लॉफकीला हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न सफल तो ठरतोय की काय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला अचूक झेल टिपलाय. वेल जज कॅच. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये रोहित तिथे उपस्थित होते आणि विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. उदय गोलंदाजी मार्ग वरती उदयने मिळवली विकेट आणि फलंदाजाला माघारी परतवलं ते महेंद्र आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय किरण. उदय पुन्हा एकदा कट करायचा होता. बॅटची कडा जरूर लागली होती. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये बॉल आपण पाहतोय. लेट कट करण्याचा प्रयत्न होता पण नक्कीच इथे आपण पाहिलं तर गलीमधून चेंडू मागे ड्रामन झाला नाही. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि या दरम्यान आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे कावाला आपण पाहतो. बघा तुमचे 12वा खेळाडू नाव आमच्यापर्यंत पोहोचवतो. या गोष्टीची आपण नोंद घ्या. आम्हाला तुमची काही नावं माहिती नसतात. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला अडवलं गेलं. एकदा मात्र ते पूर्ण होईल. सध्याच्या घडीला सामन्यामध्ये पाहिलं तर 42 धाबांचे करत असताना सामन्याचं पारड जड केलंय ते निंबवली टीमनं. कारण बॉलिंग अटॅक पाहिला पहिल्या ओव्हर मध्ये 9 आल्या. फर्स्ट इनिंगला आपण पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये देखील 9 आल्या, 9 आल्या. थर्ड ओव्हर आपण पाहिला अवघ्या 6 धावांसह तिथे 2 विकेट. चौथ्या षटकामध्ये गौरव दावा खर्च केले 5-1 विकेट आणि शेवटच्या षटकामध्ये 11 आल्या. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली झाली पण दरम्यान विकेट कमबॅक करते का साई श्रद्धा गोरवली देखील मॅच मध्ये हा प्रश्न निर्माण झाला. कारण बघता बघता तिसरी विकेट देखील इथे मिळवली आहे. किरणच्या पावली मैदानाच्या आतमध्ये आला. त्याला मैदानाचा बाहेरचा रस्ता दाखवण्यामध्ये सफल ठरला उदय. त्याच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. तिसरा धक्का बॅटिंग करताना 42 पाठला करताना निंबवलीला. थँक्यू नागेश. ऑफ करायचा होता. बॅटची बाहेरची काढा. थर्डमॅन मधून मागे आला बॉल. डीप थर्डमॅनला फिल्डर पोहोचलाय बॅकवर्ड पॉइंट वरून. गुड फिल्डिंग. टोटल जर इथं पाहिली तर धावफलकावरती आपण पाहतो 26 धावा. 42 लक्ष होतं. या षटकामध्ये पूर्णतः धावगती रोखली गेली.
कारण या षटकामध्ये आल्या अवघ्याने अवघ्या 6 धावा इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली आणि 42 चा पाठलाग करताना धावपटलावरती पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 26 लागल्यात म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असणार आहे. पाण्याची मागणी केली जाते 12 पैकी आउट आपण लगेच पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं. ड्रिंक्स ब्रेक झाला पाण्याची दान तर भागवली जाईल पण जी धावांची ताण लागली निंबवली संघाला ती भागवता येईल का या दोन्ही फलंदाजांना ते पाहणं गरजेचं असणार आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जाऊया दरम्यान नागेशकडे ऐकूया एक सुमधुर संगीत. प्रथम आपण यायचं आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर रोहित तयार ऑन साइडला कॅच होता पडल्यानंतर खाली राहिला चेंडू अपेक्षित बाउन्स जितका होता तितका मात्र काय मिळालं नाही. एक्सपेक्टेड बाउन्स तिथे काय मिळत नाहीये. 12 चेंडू आणि 16ची गरज असताना पहिला बॉल तर डॉट आला. सुरुवात तर मात्र रोहितची आपल्याला चांगली पाहायला मिळते पण दरम्यान जर त्याला सातत्य जर राखता आलं इथनं तर मात्र शेवटच्या चरणापर्यंत सामना रंगेल. काय घडेल या सामन्यामध्ये बरेचसे प्रश्न आहेत. काय होईल या मॅच मध्ये अनेकशे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तर ऐकण्यासाठी येणारे 11 चेंडू 16 धावा. लॉब करायचा होता मिस टायमिंग फटका आहे. साई श्रद्धा गुरवली या मॅच मध्ये कमबॅक करते की काय शिरकाव करते की काय हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि दरम्यान मिळवली विकेट. या मॅच ची महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळते. लागलाय तब्बल 4था धक्का तो बॅटिंग करताना निंबवली संघाला. पुढ्यात बॉल लॉफ केलाय समोर क्षेत्ररक्षक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये झेल अरविंद रिप्लाय आणि फलंदाज रोहितचा मात्र इथे खेळ संपलाय आणि बॅक टू बॅक 2 हादरे दिलेत ते बॉलिंग ट्रॅक वरती रोहितनं आणि सांगितलंय हम भी किसी से कम नहीं है आम्ही कोणापासूनही कमी नाही सांगत असताना रोहितच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट.
स्विच इट करण्याचा प्रयत्न होता आणि दरम्यान यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आपण पाहतो. डॉट निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 चेंडू एकही धाव करायचं नाही, 2 विकेट. काय हा मॅजिकल स्पेल असणार आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती रोहितनं देखील कमबॅक करून दाखवलाय. स्वतःच्या या महत्वपूर्ण षटकामध्ये महत्वपूर्ण त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला रोहितची. नाही नक्कीच टॉप ऑर्डरचा मयूर आतापर्यंत आहे केपटीवरती. त्याच्या बॅटमन एक चौकारला विसरून चालणार नाहीये, पण रोहितनं ज्या दाखमीची गोलंदाजी केली आहे डेफिनेटली त्याचा कमबॅक. बॅटची बाहेरची कडा, शॉर्ट थर्ड मॅनला बॉल, फक्त एकच धाव. रोहित सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जो कमबॅक करून देतोय साई श्रद्धा गुरवलीला, तो वाकडण्यास जोगा असणार आहे. गुरवलीकरांचं लक्ष सध्याच्या घडीला रोहितच्या या शेवटच्या बॉलवरती असेल, कारण आतापर्यंत 5 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि जी इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते पूर्णतः नसताना भूत करून टाकली आहे ती निंबवलीची बॅटिंग लाईनअप. जबरदस्त बॉलिंग अटॅक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो तो रोहितचा. ऑनसाइड पॅक करण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर वाइड ऑफ लॉंग ऑफ आहे. कव्हरला देखील फिल्डर आहे. 7 चेंडू 15 धावांची गरज. शेवटचा बॉल आहे षटकातला. फुल टॉस. गरज होती का अशा बॉलची? यापूर्वी तब्बल 5 चेंडू सुंदर आपल्याला पाहायला मिळाले, बट दिस टाइम फुल टॉस बॉल बॅकवर स्क्वेअर लेग सावरनं 6 धावांसाठी षटकार. टीमचा रिव्ह्यू असणार आहे भीमर साठी. ऑनफिल्ड अंपायर इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय फेअर आहे. अंपायर्सला चॅलेंज केलंय. सो टेक्निकल टीम मध्ये आपण चेक करूया. नक्कीच उमेशजी केने सरांना विनंती, या आपण प्रयत्न आपण बघू नका. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो बॅटिंग टीम निंबवली दोन्हीही फलंदाज आपण आपला रिव्ह्यू गमावलेला आहे, या गोष्टीची नोंद घ्या. येणाऱ्या चेंडू शिल्लक असलेल्या मॅच मध्ये 6 आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर आता 9 धावसंख्येची गरज आहे. जबरदस्त आपण पाहिला. शेवटचा बॉल खराब होता, खऱ्या अर्थाने खराब होता, कारण पहिल्या 5 बॉल मध्ये आपण पाहिलं एकच धाव खर्च केली होती, 1 विकेट देखील 2 विकेट मिळवल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी वाटतं की रोहित या मॅच मध्ये कमबॅक मिळवून देतोय की काय, बट त्या चरणावरती मात्र आपण जर पाहिलं तर मयूरच्या बॅटमधून आलेला तो तगडा प्रहार आणि त्या 6 धावा. आता मात्र फक्त 9 करायच्यात. येणारे चेंडू 6 शिल्लक आहेत. यापूर्वीच्या षटकामध्ये एक जणू काही काया पालटच केली की काय ते गोलंदाज रोहितनं. त्यामुळे आता कावाचा हातामध्ये बॉल आहे. कावा करतोय दावा की आता मात्र या मॅच मध्ये मी कमबॅक करून देईल. डेफिनेटली जोर तर भावाला लावावंच लागेल. कावा जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर धावा देखील तुला रोखाव्या लागतील. काय घडेल, आणि जवळपास आपण पाहिलं तर 6-9चं समीकरण. पहिला बॉल, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. विकेट किपर बीट, बॉल मागे. थर्डमॅन, शॉर्ट थर्डमॅनच्या रिजन मध्ये आपण पाहिलं तर एकेरी धावेनं सुरुवात झाली. आता सामना रंगतोय. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. यू आर वॉचिंग अ टेरिफिक मॅच. यू आर वॉचिंग अन हाय व्होल्टेज मॅच. एक महत्वपूर्ण प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय सर्व प्रेक्षकांसाठी. हा पैसा वसूल सामना आहे. कोणी गाडीवर इथे आलं असेल तर त्याचा पेट्रोल खर्च वसूल झालाय. ऑनलाईन कोणी बघत असेल तर इंटरनेट जो त्याने घालवलाय त्याची जी रिचार्ज आहे तिचे पैसे वसूल. आणि दरम्यान येस अंपायर मध्ये बाटला स्पर्श आणि साई श्रद्धा गुरवली संघामध्ये हर्ष आणि किरण धक्का लागतो निंबवली संघाला. आणि बॉलिंग ट्रॅक वरती कावाचा खात्यामध्ये सफलता. आणि कावा सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये की जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, मंजिल के कई इंतजाम अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है.
विजय आणि स्लॉग वरच्या षटकामध्ये गोलंदाजी कशी करावी असं उत्तम उदाहरण दाखवत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती कावाला काय गोलंदाजी केली. यापूर्वी रोहितचे ते 6 चेंडू जिथे फक्त 7 धावा आले आणि आता देखील कावाचे पहिले 2 चेंडू पाहिले अवघी 1 धाव खर्च केले 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आणि आता आपण पाहिलं तर या मॅच मध्ये साई श्रद्धा गुरवलीनं देखील केला कमबॅक. आणि आपण पाहतोय जर हे सातत्य रोखलं ना, सातत्य जर राहिलं ना, तर मात्र नो डाऊट या शेवटच्या चरणापर्यंत सामना जिंकण्याची हमी असेल. 4 बॉल विजयासाठी 8 धावा बनवायच्या. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. काय घडेल मॅच मध्ये 2 चेंडू भरपूर महत्वाचे असतील. जर चांगले आले तर साई श्रद्धा गुरवली देखील या मॅच मध्ये भरपूर पुढे निघून जाईल. पण एखादा चांगला फटका जे स्वप्न आता छोटंसं पाहिलंय ना टीम साई श्रद्धा गुरवलीनं ते निस्तं नाबूद करण्याची ताकद ठेवेल. कोलवा टप्प्याचा बॉल बॉलर्स बॅक ड्राईव्ह केलाय. मिड ऑन क्लिअर लॉंग ऑन ला साला बॉल 1 कंप्लीट. सेकंडचा कॉल फेकी चुकीच्या एंड वर केली आणि बघता बघता या 2 धावा पूर्ण केल्या. 4-8 ची गरज असताना आता 2 मिळाल्या. येणारे 3 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज आहे दोन्ही संघांना. इथे मात्र आता अफाट प्रयत्न करावे लागतील. संघर्ष मोठा असणार आहे. जर इथे विजय मिळवून द्यायचा असेल तर आपल्या संघाचं आपल्या गावाचं अस्तित्व स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये जर टिकवून ठेवायचं आहे तर मात्र आता प्राणपणाला लावून मेहनत करावी लागेल. मोठा संघर्ष करावा लागेल. संघर्ष कोणाचा खरा ठरेल, कोणाला विजय मिळेल आणि पहिल्या फेरीतली 3री मॅच कोण जिंकेल या प्रश्नाचं उत्तर दडले. येणारे 3 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज आहे आणि स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा गौरव तयार. लॉफ केला एनफिल्डच्या डोक्यावरनं कदाचित दावा बनवणारा फटका. प्रोडक्टिव्ह स्ट्रोक आहे. कव्हरचा इथे बॉल चालला डीप मध्ये. फिल्डर भरपूर वेगानं स्वीपर कव्हर वरून आलेत आणि दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी तर मिळाला होता. 3रा धावेचा प्रयत्न आणि टेक्निकल टीम ओके. थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवलाय. नक्कीच आपल्याकडे तंत्रज्ञान आहे तर आपण ते वापरणार आहोत. उमा केने सरांना विनंती या सर आपण चेक करूया आपल्या टेक्निकल टीम मध्ये. तर 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा पूर्ण आहेत आणि फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे. नॉट आउट. बाउंड्री चेक करायची ओके. 3 धावा पूर्ण आहेत. 3 धावा असतील म्हणजे समीकरण आता पुन्हा एकदा बदललं. इक्वेशन आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सुरुवातीला जिथे आपण पाहिलं 1 विकेट मिळवली 1 धाव खर्च केली त्यानंतर 2 धाव आणि आता 3 धाव म्हणजे पहिल्या बॉलवर सिंगल त्यानंतर विकेट त्यानंतर डबल आणि मग ट्रिपल अशा 3 धावा. आता येणारे 2 चेंडू शिल्लकात विजयासाठी 3 धावा करायच्या. त्यांनी स्ट्रायकिंग एंड वरती मनीषा ज्यांना 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 2 बनवल्यात. 3 चेंडू शिल्लकात पुढे सरसावून खेळला फटका चांगला. वॉट अ कॅच. फंटॅस्टिक कॅच. अनबिलिव्हेबल कॅच. कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द डे. अरविंदने टिपला असेल आणि संपला फलंदाज मनीष सके आणि किरेक धक्का लागतो बॅटिंग करताना निंबवलेला. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा साई श्रद्धा गुरवलीनं केला कमबॅक. हम भी किसी से कम नहीं है सांगत असताना संघर्ष शेवटच्या चरणापर्यंत रंगतोय तो साई श्रद्धा गुरवलीचा. येस नागेश.
मॅच मध्ये खऱ्या अर्थानं बॉलिंग ट्रॅक वरती जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये काबानं मात्र विजयाचं स्वप्न दाखवलंय आणि काबानं सांगितलंय मुश्किल को कह देना उलझा ना कर हमसे हर हालत में जीतने का हुनर है हमें. प्रत्येक संघर्षामध्ये म्हणजे प्रत्येक चरणावरती या आयुष्यामध्ये असो की क्रिकेटच्या खेळामध्ये असो कोणत्याही परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं जो लढतो ना तो खरा योद्धा असतो आणि तो खरा विजयाचा दावेदार असतो. विजय इथनं मिळेल का? खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्क वरती इतकी मेहनत तर केली आहे, आता काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथनं आपल्या संघाला सामना जिंकून द्यायचा आहे. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय अभिरथ. अभिरथला आपण पाहतोय सध्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि विजयी रथ तो पूर्ण घेऊन जाईल का आपल्या संघासाठी? खऱ्या अर्थानं निंबवली टीमला ते पाहायचं आहे, कारण सामना अवघ्या 42 धावांचा होता. कोणी विचारही केला नसेल की शेवटच्या चरणापर्यंत मॅच रंगेल. येणारे चेंडू शिल्लक आहे इथे या मॅच मध्ये शेवटचा एक आणि आता या एका चेंडू मध्ये विजयासाठी करायच्या धावा संख्या आता 3. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम, त्या अनुषंगानं या 3 धावा संख्या आता बनवाव्या लागतील. व्हॉट अ ग्रेट कमबॅक बाय टीम साई श्रद्धा गुरवली. जबरदस्त कमबॅक आपण सध्याच्या घडीला पाहतो. शेवटचा एक बॉल 3 धावांची गरज आहे. यू आर द वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. एक चित्त थरारक सामना आपल्या भेटीस आलाय. एक चेंडू 3 धावांची गरज. शेवटचा एक बॉल 3 धावांची गरज होती. बॉल हवेमध्ये कॅच मिळाली नाहीये. एक पूर्ण केली आहे. 2 धावा कदाचित तिसऱ्यासाठी पलटल्यात आणि बघता बघता तिसरी पूर्ण होते की काय. आणि या दरम्यान रन आउटची विकेट, 1 शॉट देखील अंपायर सांगतात आणि नक्कीच हा सामना इथे जिंकलाय तो साई श्रद्धा गुरवलीनं. अभिनंदन. उम्र थका नहीं सकती टोकरे, गिरा नहीं सकती. अगर जीतने की जिद हो आप में तो परिस्थितियां भी आपको हरा नहीं सकती. आणि परिस्थितीवर मात करून विजयाचा शिक्कामोर्तब केलाय तो साई श्रद्धा गुरवलीनं. वेल प्लेड. अभिनंदन टीम साई श्रद्धा गुरवली. हार्ड लक. आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला याबद्दल आपला कौतुक आणि आभार टीम निंबवली. वेल प्लेड बॉयज. काय सामना रंगला, काय मॅच झाली आणि सामना खऱ्या अर्थाने इथं जिंकला तो साई श्रद्धा गुरवलीनं.